स्वरा रिअल इस्टेट एजन्सी, मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार. आम्ही बदलापूर, टिटवाळा, पनवेल येथे स्वस्त घरं, दुकाने, बंगले, फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो. आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट. आजच संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा. स्वरा रिअल इस्टेट एजन्सी. आमचा पत्ता रूम नंबर 2, बिल्डिंग नंबर 6, लिली अपार्टमेंट, फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स जवळ, दीपाली पार्क, बेलापूर वेस्ट. संपर्क 97 020 25 048. नमस्कार मित्रांनो, प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आपण विषय पाहण्याच्या आधी किंवा आपण मांडण्याच्या आधी आपण जे आता ॲड होती ती ॲड पाहिलीच असेल. स्वरा रिअल इस्टेट एजन्सी या माध्यमातून घरकुल योजना जे आहेत त्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला. तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय फार गंभीर आहेत. आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या माध्यमातून सुद्धा आणि स्वरा रिअल इस्टेट एजन्सी या माध्यमातून सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांना घरकुल योजना जी घर आहे ते उपलब्ध करून देण्याकरता आपण प्रयत्नशील आहोत. आता आपल्याकडे हे कुठे कुठे उपलब्ध आहेत? आता आहेत सध्या बदलापूरमध्ये आहेत, अंबरनाथमध्ये आहेत, टिटवाळ्यामध्ये आहेत, डोंबिवलीमध्ये आहेत, कल्याणमध्ये आहेत, तुमची नवी मुंबईमध्ये आहेत. या संपूर्ण भागामध्ये सध्या आपण आपल्या स्वरा रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेच्या माध्यमातून आता सध्या जो आपला काही सुरक्षा रक्षकांनी डोंबिवलीमध्ये जे शिरडोनमध्ये आपला म्हाडाचा प्रोजेक्ट होता त्या म्हाडाच्या प्रोजेक्टमध्ये जवळजवळ 25 ते 30 आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी आपले घरकुल जे आहे ते घेतलं, ज्यांना खरोखरच घर घ्यायचं होतं अगदी 1 BHK 15 लाखामध्ये. मित्रांनो, ही जबरदस्त आणि म्हाडाचा हा प्रोजेक्ट असल्यामुळे म्हाडाच्या संपूर्णतः त्याच्यामध्ये मित्रांनो लिगली सगळ्या काय प्रोसेस आहेत. त्यामुळे आत्ता काही लोकांना प्रोसेसहून घराच्या चाव्यासुद्धा मिळतील इथंपर्यंत त्यांची प्रोसेस आता सर्व काय झाले. या प्रोसेसला जवळजवळ 3 महिने लागतात. सर्व काही गोष्टी म्हाडाचं लोन पद्धत वगैरे करायला वेळ लागतो. सगळ्या काही गोष्टीला आपण तोंडच्या गोष्टी नाही आहेत की आत्ता बोलला आणि पैसे दिले आणि उद्या चावी घेतली असं नाही. त्यामुळे म्हाडाचं सगळं प्रोसेस पेपर टू पेपर 1 to 1 पत्र व्यवहार केल्यानंतरच त्या सगळ्या काही गोष्टी होतात. तर हे म्हाडाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये संपूर्णतः अजूनही चालू आहे. त्या ठिकाणी ज्यांना घर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण घर घेऊ शकता. हे झालं म्हाडामध्ये. आणि डोंबिवलीमध्ये अजून तुम्ही स्टेशनच्या जवळ आला तर स्टेशनच्या जवळ किंवा आसपासच्या भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला घर खरेदी करण्याकरता आहेत. पण काही बिल्डर आहेत त्यांच्याशी माझा संपर्क नाही आहे. पण आपल्या जे स्वरा रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून जे काय आपले इतर सहकारी काम करतात त्यांचा संपर्क आहे. त्यांचा संपर्क क्रमांक आपण नक्कीच देऊया. त्यांच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा जे घर आहे परंतु त्याची जी कॉस्ट किंमत आहे ती जास्त आहे. कल्याणमध्ये सुद्धा हे सगळ्या लिगली आहे का मित्रांनो? लिगली सगळे काय पाहूनच आपण या सगळ्या काय गोष्टी करतो. लिगली कल्याणमध्ये सुद्धा तसंच आहे. ज्या लिगली आहेत पण त्याची कॉस्ट जी आहे ती थोडीशी जास्त आहे कॉस्ट कारण या लिगलीमध्ये. तसंच आपण पुढे येऊया. टिटवाळ्यामध्ये आहे का? तर टिटवाळ्यामध्ये आहेत. टिटवाळ्यामध्ये संपूर्णतः टिटवाळ्यामध्ये तुम्हाला ईस्ट वेस्ट दोन्ही साईडला प्रोजेक्ट चालू आहेत अगदी कमी किमतीमध्ये. म्हणजे आपण काय करतो आहे बिल्डरशी आपल्या या स्वरा रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी कमीत कमी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः जर बिल्डरकडे गेला तर तुम्हाला जी किंमत सांगितली जाते जी विक्री करतात त्या ठिकाणी त्यांनी विक्री करण्याकरता जी किंमत ठेवलेली आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं कमी किंमत आपण आपल्या लोकांच्यासाठी त्याच्यामध्ये ठेवतो मित्रांनो. आणि कमी किमतीमध्ये आत्तापर्यंत आपण दिलेलं देखील आहेत. आत्ताच आपण जे बदलापूरमध्ये आता तुम्ही अंबरनाथमध्ये आला तर अंबरनाथमध्ये सुद्धा प्रोजेक्ट चालू आहेत. बदलापूरमधला आता प्रोजेक्ट जे बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये जो आहे तो चिखलोली स्टेशन. चिखलोली स्टेशन सध्या बनत आहे. अतिशय सुंदर असं हे स्टेशन आता बनतं आहे. 4 ट्रॅक त्याच्यामधून जाणार आहे. ते सर्व काय आता नियोजन करून मस्त आता स्टेशनचं काम पूर्ण होतं. ह्या वर्षाअखेरपर्यंत ते काम पूर्णसुद्धा होईल म्हणजे स्टेशन पूर्वरत चालूसुद्धा होईल या वर्षाअखेरपर्यंत. एवढं जबरदस्त काम चालू आहे अगदी त्याला लागून म्हणजे स्टेशन संपतं आणि या प्रोजेक्टचं गेट सुरू होतं. त्याचं नाव आहे एम्पिरा. हा एम्पिराचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. या ठिकाणी सुद्धा 1 BHK रूम आहेत,
2 BHK रूम आहेत. या ठिकाणी सुद्धा 1 BHK आहे. त्याची कॉस्ट जर तुम्ही पाहिली तर तुम्ही म्हणाल का साहेब एवढं कसं काय होणार, पण जी कॉस्ट ते विक्रीसाठी ठेवलेली आहे ते त्यांनी सर्वांच्यासाठी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. पण आपल्यासाठी तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाही आहे एवढ्या कॉस्टमध्ये आपण त्या ठिकाणी बसून आपण तुम्हाला देऊ शकतो. पण प्रथम त्या साईडवरती जाणे, साईडवरती व्हिजिट देणे, व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे, पाहिल्यानंतर तुम्हाला पसंत पडला तुम्ही सरळ डायरेक्टली माझ्याकडे या. मी तुम्हाला त्याची सर्व काही कॉस्ट किती बसेल, काय बसेल आणि कशा पद्धतीने बसेल ते तुम्हाला सांगेल. तुमचं लोन पद्धत सर्व काही टेन्शन नाही आपल्याकडे. कमी लो सिबिल असेल तरीसुद्धा आपण त्याचं लोन हे करून देतो मित्रांनो. आपल्याकडे ती सुविधा आहे. त्यामुळे वेलकम आहे. आपल्या ह्या कमी लोन ज्यांचं सिबिल आहे त्यांचं लोन करून द्यायचं तर त्यांच्यासाठी आहे. काय प्रॉब्लेम्स असले तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल की नवी मुंबईमध्ये कुठे आहे, तर नवी मुंबईमध्ये मित्रांनो पनवेलमध्ये आहेत. पनवेलमध्ये स्टेशनच्या जवळ नाही. आता नवी मुंबई महानगरपालिका आहे मित्रांनो, आणि महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या रूमच्या किमती आपल्या बजेटमध्ये नाहीत. काही लोक म्हणतात की साहेब मला ते बघा ना. मग अरे म्हटलं भांडूपमध्ये पण तुम्हाला देऊ, पण आपलं बजेट आहे का मित्रांनो, आपलं बजेट तेवढं पाहिजे. आणि आपण पाहतो जवळपास कुठं एखादं जर रिसेलमध्ये कुठे असेल तरच तुम्हाला ते भेटू शकते, पण त्याचीसुद्धा किंमत आपल्या आवाक्याच्या बाहेरची आहे. आपल्या बसेल परवडेल या आपल्या पगारामध्ये किंवा आपल्या बजेटमध्ये. काही लोकांना इतरही काम करतात किंवा दोघं नवरा बायको मिळून काम करत असतात आणि ते दोघांचं पेमेंट स्लिप वगैरे जोडून ते चांगलं एखादं घर जे आहे ते घर घेऊ शकतात. आपण आता कित्येक सुरक्षा रक्षकांना तसं घर घेऊन दिलेलं आहे आणि असे कित्येक सुरक्षा रक्षक आहेत की त्यांनी तेच केलेलं आहे. दोघेही काम करतात आणि चांगल्या पद्धतीने एखादं चांगलं घर जे 1 BHK आहे, 2 BHK सुद्धा आहेत. आता 2 BHK सुद्धा काय आपल्या सुरक्षा रक्षकांनी घेतले. दोघं भाऊ मिळून सुद्धा जवळजवळ 900 स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये आहे ते घर आहे. अतिशय सुंदर आहे आणि असे सुद्धा आहेत मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की साहेब मग आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक संस्था आहे, ह्या संस्थेचं मूल्यांकन किंवा ह्या संस्था म्हणजे कायच कुणाला कळालं नाही मित्रांनो. ही संस्था स्थापन कशासाठी झाली, ही संस्था कशासाठी, काय उद्देश काय आहे याचा आणि याच्यातून काय साध्य होऊ शकतं, ना सुरक्षा रक्षकांना कळालं, ना सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधींना कळालं. कोणालाही कळालं नाही की ही संस्थेचं कशा पद्धतीनं आपण याचा फायदा आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, इतर समाजातल्या सर्व घटकांसाठी आपण करू शकतो या संस्थेच्या माध्यमातून. ते समजलंच नाही आहे मित्रांनो. आपण म्हणाल की घरकुल योजना साहेब आपण करायचं असेल तर आपल्याकडे जमीन आहे का, नाही आहे. बरं आपण जर जमीन पाहिली कुठे पण फॉरेवर तुम्ही पनवेलमध्ये पाहिलीत किंवा बदलापूरमध्ये, हे दोन्ही आत्ता रिअल इस्टेटच्या घोडदौडमध्ये सगळ्यात वर एव्हरेस्टचं शिखर आहे ते गाठणारे रिअल इस्टेटमधले हे 2 ठिकाणं आहेत की जिथे जास्त विक्री होते आणि तिथे जास्त रिअल इस्टेटचा बोजावर आता चालू आहे, नवी मुंबई आणि बदलापूर. आणि ह्या दोन्हीला सुद्धा कनेक्टिव्हिटी चालू आहे. ते सुद्धा कनेक्टिव्हिटी येत्या काळामध्ये लवकरच होते. त्यामुळे 20 मिनिटामध्ये तुम्ही नवी मुंबईमध्ये पनवेलमध्ये पोहोचू शकता. असं बदलापूरमधून सध्या ते बोगद्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. डिसेंबरपर्यंत ते सुद्धा होऊन जाईल, डिसेंबरच्या आधीच होईल ते सुद्धा. तर असा प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर त्याला लागतो आपल्याला समूह. कोणीही बिल्डर असू दे, कोणीही डेव्हलपर असू देत, कोणीही जमीन मालक असू देत, जर त्याला त्या ठिकाणी डेव्हलप करायचं असेल, त्या ठिकाणी काय छोटासाच अगदी प्रोजेक्ट जर करायचा असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे फिक्स असे रूम घेणारे खरेदीदार जे आहेत त्यांचा समूह असणं जरुरी आहे. आपल्याकडे तो आहे का? मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहू नका. आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे ना मित्रांनो, या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा की मला या ठिकाणी घर घेण्यास मी इच्छुक आहे आणि आपल्याला परवडेल ह्या दरामध्ये जर आपल्याला घर पाहिजे असेल तर घर उपलब्ध करून आपण देतो मित्रांनो. आणि असा एक प्रोजेक्ट स्वतंत्र आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी राबवायचं म्हटलं तर त्याला समूह लागतो. कुठेही तुम्ही जा, जोपर्यंत तुम्ही एकत्रित येत नाहीत मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारत नाही. ज्या ठिकाणी समूह असतो त्या समूहालाच विचारलं जातं. 1-2 जर रस्त्याने लोक चालत असले तर सगळेजण बघतात, येतात जातात, कोणीही त्यांना विचारत नाही. पण एक ठिकाणी समूह जर दिसला त्या ठिकाणी तर आपसूक मनामध्ये आपल्या येतं की अरे काय चाललंय, जाऊन थोडंसं पाहू. आणि त्यांना विचारत काय चाललंय, ते काय चाललंय, नेमकं काय घडले विचार. समूह दिसला की लोकांना त्याचं साधारणसा सर्वांचं लक्ष तिकडे वेधलं जातं आणि ते काम करायला सुद्धा जो बिल्डर असेल किंवा अन्य कोणी डेव्हलपर असतील किंवा जमीन मालक असतील किंवा अन्य काय असेल तर त्यांना ते करायला सोपं जातं आणि त्यांना ते करू शकतात किंवा त्यांना तेवढा कॉन्फिडन्स येतो. आणि आपल्यामध्ये सुद्धा आहे तेवढा कॉन्फिडन्स. बरेचसे सुरक्षा रक्षक आहेत जे मित्रांनो मध्ये
आपल्याला घर घेणारे सारखे अशी कित्येक लोक आहेत की हजारोच्या संख्येने आहेत, हजारोच्या संख्येने ज्यांना घर खरेदी करायचं आहे. आणि मुंबईमध्ये घर खरेदी म्हटल्यानंतर मित्रांनो कोणाला नको आहे. आता कित्येक अशी लोक भेटतात की साहेब आमच्या त्या मुलाचं लग्न होत नाही, आम्हाला घर पहिले खरेदी करून द्या, आम्हाला ते लग्न बाजूला ठेवले पण पहिले घर खरेदी करून द्या. इथंपर्यंत माणसं आपल्याकडे येतात मित्रांनो. आणि आपण त्यांच्या सगळ्या काही गोष्टी अशा कित्येक आहेत अशा कथा जर किंवा आपल्या सुरक्षा रक्षकांचे मतं जर ठेवायचं म्हटलं ना मित्रांनो, एक दिवस आपण ते नक्कीच आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ठेवूया की ज्यांनी घर घेतलेले आहेत ना त्यांची नक्कीच आपण ठेवूया की कशा पद्धतीने आपण काम करतो आहे, कशा पद्धतीने आपली स्वरा रिअल इस्टेट एजन्सी राबते, कशा पद्धतीने आपण सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेच्या माध्यमातून हे सगळं काय करत आहे. या ठिकाणी प्रत्येकाचा अभिप्राय म्हणून असा काय प्रोजेक्ट जर करायचा असेल तर आपलं मत फार जरुरीचं आहे आणि आपण एकत्रित येणं जरुरीचं आहे. असं काय आपण राबवू शकतो का? तर हो, राबवू शकतो, आपण करू शकतो. भविष्यामध्ये असं करण्याच्या भरपूरशा गोष्टी आहेत. काही लोकांनी प्रयत्नसुद्धा केलेत. काही लोकांनी मध्यंतरीच काही वर्षापूर्वी जे कल्याणमध्ये ज्या चाळी सिस्टम ज्या झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा भरपूरशा संघटना प्रतिनिधी आहेत, काय पतपेढी आहेत, त्यांनीसुद्धा उतरून त्याच्यामध्ये त्या योजना राबवल्या, चांगलं केलं. खरोखरच अतिशय उत्तम असा ते प्रोजेक्ट ज्या सुरक्षा रक्षकाच्या बजेटमध्ये बसेल अशा प्रोजेक्टमध्ये केला. परंतु कालांतराने आता सर्वजण या चाळीमधून आता बिल्डिंगमध्ये राहण्याचा, कारण बिल्डिंगमध्ये राहिला तर थोडंसं राहणीमानामध्ये फरक पडतो. सगळ्या काय गोष्टी चाळीमध्ये राहणार बिल्डिंगमध्ये ह्याच्यामध्ये फरक आहे. मुलांच्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये किंवा सगळ्याच बोलण्या चालण्यामध्ये सगळा फरक होतो त्याच्यामध्ये. म्हणून बिल्डिंगमध्ये थोडंसं राहण्याचा आणि बिल्डिंगमध्ये आपल्याला थोडंसं राहायचं आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी आपण एवढं धडपडतो आणि म्हणून चांगलं असं एक 1 BHK जे आपलं कुटुंब आपलं राहू शकतं. 4 पाहुणे जर आपले गावावरून आले, समजा आपले आईवडील जर आपले आले तर त्यांनासुद्धा राहता यावं अशा ठिकाणी आपण एक व्यवस्था आपली स्वतःची आपल्या हक्काची अशी आपण पाठ टेकून म्हणू शकतो की बाबा हे माझं हक्काचं मी कष्टानं घेतलेलं हे घर आहे. आणि अवश्य आपण आपल्या कष्टानं घर घेतलं हे स्वप्न सगळ्यांचंच आहे मित्रांनो. हे स्वप्न आपलं पूर्ण करण्याकरताच मित्रांनो स्वरा एजन्सीच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत. येत्या काळामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थाही आपल्यासोबत आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला पुढे करणार आहोत. मित्रांनो तुर्तास आपण थांबूया. आपला जो व्हॉट्सअप क्रमांक सर्वांना दिला त्याच्यावरती मेसेज करा. कॉल कृपया करू नका, मेसेज करा. तुमचा मेसेजला मी नक्कीच रिप्लाय देत राहीन मित्रांनो. जेवढं जमेल तेवढं. असेल प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये देता येईल, काय हरकत नाही. परंतु कधी मेसेज फक्त पाहतो नंतर उत्तर द्यायचं असतं ते कधी राहून जातं. पुन्हा एक वेळ तो प्रश्न विचारा, जर तुमचं उत्तर नसेल तुम्हाला भेटलं तर काय हरकत नाही पुन्हा एक वेळ प्रश्न विचारायला. म्हणून पुन्हा एक वेळ प्रश्न तो विचारा मित्रांनो, की उत्तर नाही आलं असं काही राग येण्यासारखं असं कोणतीच गोष्ट नाही. ज्याला ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीनं तो त्याची बुद्धिमत्ता आहे किंवा त्याला जे माहिती आहे किंवा त्याला माहिती नाही आहे तो विचारण्याकरताच प्रश्न करत असतात. त्यामुळे असं वेगळं काही नसतं. पण तो त्या विषयाला धरून प्रश्न असणं फार जरुरीचं आहे, तर ते उत्तर देता येतं. प्रश्न विषय कुठला वेगळा असता प्रश्न कसला असला तर मग तो विषय विसंगत सगळ्या काही गोष्टी होतात. आणि म्हणून त्या पद्धतीनं असा एवढीच अपेक्षा साधक बाधकशी आहे मित्रांनो. येत्या काळामध्ये एकत्रित आला तर खूप काही मोठ्या गोष्टी घडणाऱ्या आहेत मित्रांनो. घडण्यासारखं भरपूरच आहे. शासनाची सध्या सुरक्षा रक्षक मंडळाबद्दल चालणारे कामगारांच्या विषयी नवीन कायदे आणि सगळ्या काही गोष्टी चालू आहेत. त्याच्यावरती आपला वॉच तर असणार आहेच. तुर्तास आपण थांबूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.